सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणी. तर मी आज बनवत आहे सोयाबीनची भाजी. त्यासाठी गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं सोयाबीन ठेवून मी काढून घेतलं आहे. हे बघा, सोयाबीन टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि मग सोयाबीन काढून घ्यायचं गरम पाण्यातून. तर या आपण कांदा भाजत आहोत. हे बघा, छोटे छोटे 4 कांदे भाजून घेतलं आहे थोडंसं तेल टाकून. हे आपलं सुक्कं खोबरं आहे, सुक्कं खोबरं लसूण हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं जास्त भाजायचं नाही, थोडा वेळेस थोडं गरम करून घ्यायचं. टोमॅटो आहेत आपले 2, थोडंसं तेल टाकून टोमॅटो भाजून घेतलं आहे. हे जे वाटण आपण करणार आहोत, हे वाटण आपल्याला चिकन, कोळंबी मसाला, मच्छीचा रसा किंवा कोळंबीचा रसा यासाठी वापरायचं. मस्त लागतं, टेस्टी लागतं एकदम. या सगळ्या ज्या आपल्या आवडत्या डिशेस असतात, चिकन म्हणा मच्छी म्हणा, त्यालाही वाटणं एकदम मस्त असेल. हे बघा, कढईमध्ये 2 तमालपत्र टाकले आहे तेलामध्ये आणि आपलं जे वाटण आहे ते टाकलं आहे. परतून घ्यायचं आहे चांगलं. चांगलं परतल्याच्यानंतर मीठ, धना पावडर, गरम मसाला, हळद, आपली मिरची पावडर जी असते ती टाकून परतून घ्यायचं आहे चांगलं. आलं लसूण पेस्ट टाकली आहे थोडीशी. हे बघा, आलं लसूण पेस्ट टाकून छान परतून घेतले. मस्त होते सोयाबीनची भाजी, एकदम चमचमीत होते. ज्यांना आवडत नाही सोयाबीन ते पण खाणारी भाजी, एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, मस्तपैकी मी परतून घेतलं आहे सगळ्या वस्तू. आपलं लाल तिखट टाकलं आहे, चटणी. सोयाबीन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आहे. परत मी सोयाबीन चांगलं परतून घ्यायचे. हे बघा, जेवढं आपण जास्त परततो भाज्या जे आपण काय बनवत आहोत ते आपल्याला टेस्टी लागतात मग. हे बघा, पाणी गरम करून घेतलं होतं मी. जे वाटणाचं पाणी होतं ते गरम करून घेतलं होतं. हे बघा, थोडा वेळ एकदम लागला या भाजीला, कारण पहिलंच गरम पाण्यातून सोयाबीन शिजवून घेतलं होतं. मग जास्त वेळ लागला नाही. भाजी पण आपली घट्टसच झाली आहे. बघा, मस्त लागते एकदम. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. थँक्यू.